बरं किती लोक अजून फर्स्ट टाइम डेमो बघितला आणि मशीन घेतलं आणि इथे बसले? बरं प्रॉपर्टी सगळ्या माहिती आहे नक्की सर्व? हायड्रोजन बद्दल इथं 2 मिनिटात जर कोणी म्हणायचं म्हटलं एक शब्द सांगायचा हायड्रोजन काय आहे कोण सांगा? हे सांगा. ठीक आहे, आपण एक फार बेसिक गोष्टीचा जाऊया. आपण शाळेत शिकलोय आपलं शरीर पेशींनी बनलंय, बरोबर की नाही? पेशी या आपल्या शरीरामध्ये 30 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे. पेशींचा गुच्छ आहे, त्यांचे अवयव तयार होतात. तर मी नेहमी काय सांगतो की आपल्याला आपल्या पेशी निरोगी ठेवायच्या आहेत. आणि पेशी निरोगी ठेवण्यासाठी मी जसं बोललो की आपल्या शरीरात साधारण 60 ते 95% पेशी पाण्याने बनलेल्या आहेत. तर पाणी हे फार महत्वाचं आहे. आता हायड्रोजनची गोष्ट करूया. मला एक सांगा, ते मोठे ट्रक असतात ना ज्याला मागे 2-2 टायरच्या पेयर असतात की नाही? त्याचं जर मी एक टायर फोडून दिलं तर ती ट्रक चालणार का? नाही. नक्की आपल्याला टायर परत लावावं लागेल की नाही? तुम्हाला एक लक्षात घ्या, आपल्या पेशींकडे ना तुमच्याकडे मॉलिक्युल्स असतात, ऍटम्स असतात. आणि ते मॉलिक्युल म्हणजे काय, मी साध्या भाषेत सांगतो की जर हे टायर पेअर मध्ये नाही चाललं किंवा साधी 4 व्हीलर एक टायर पंक्चर असेल चालत नाही, तसं आपले जे पेशी असतात ना त्यांच्याकडे पेयर्स असतात. आणि आपल्या शरीरामध्ये आपण रोज जे खातो आहे पितो आहे सगळ्या त्यांना पेशींना आपल्याला पोषण पाहिजे आहे. पण त्याच्यामध्ये एवढे काही केमिकल्स, मी साध्या भाषेत म्हणतो विष, ते पाण्यातनं जाऊ द्या, अन्नातनं जाऊ द्या, भाजीपाल्यातनं जाऊ द्या, हे काय करतात की हे जोर आहेत आपल्या बॉडीमध्ये जाणार, ते आपल्या पेशींमधले काय करतात, सगळे जे मॉलिक्युल्स आहेत ना ते काढून टाकतात. जसं मी म्हटलं ना, एक टायर निघालं तर ते इम्बॅलन्स झालं, चालणार नाही. तर आपल्या शरीराच्या पेशींना रोजच्या रोज बॅलन्स लागतो, डोनर लागतो. हायड्रोजन एक असं म्हणू शकतो मी की हायड्रोजन एक असा मॉलिक्युल आहे जो कोणाबरोबरही जाऊन मैत्री करू शकतो शरीराच्या पेशींमध्ये. साध्या भाषेत सांगतोय, कोणत्याही शरीरामध्ये तो हायड्रोजन जाणार आणि जिथं ते टायर त्याला सापडत नाही, जिथं ते इम्बॅलन्स सापडणार तिथं तो जाऊन पेअर करणार आणि ते स्ट्रक्चर रेडी करेल आणि तुमचं शरीर पूर्ववत काम करायला लागेल. पण आजच्या आज एवढे रोजच्या रोज आपल्या शरीरात केमिकल प्रोसेस चालू आहे, डिटॉक्सिफिकेशन नीट होत नाही, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ही जी प्रोसेस आहे सेल्स मध्ये इम्बॅलन्स होण्याची ती रोज चालते. तर आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हायड्रोजन का महत्वाचं आहे त्यामध्ये आणखी एक सांगतो. आपण जर म्हटलं की मॉलिक्युलर स्ट्रक्चर जर म्हटलं, पिरियडिक टेबलला हायड्रोजनची साईज किती आहे? 1. आणि विटॅमिन सी ची 176. ठीक आहे, आपण पीपीटी मध्ये पाहिलं. मी थोडंसं आणखी ब्रेकडाऊन करतो. गृहिणींना जर आयडिया असेल, आपण बघतो ना काही रस कोरडा करतो त्याची पावडर बनतो. लिंबाचा रस जर कोरडा केला त्याची एकदम फाईन पावडर बनवली टायल्कम सारखी, त्यातला एक जर कण तुम्हाला काढता आला, मायक्रोस्कोप खाली बघता आला, तर तो किती साईजचा आहे? 176. आणि पण हायड्रोजन काय म्हणतोय, त्याच्यापेक्षा 176 पट छोटा. विचार करा, हा जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये जाईल तो कुठे कुठे ट्रॅव्हल करणार. हायड्रोजन एक अशी महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या शरीरामध्ये हायड्रोजन रोजच्या रोज गेला पाहिजे. आता हायड्रोजनचे मल्टिपल बेनिफिट आहे. पहिली गोष्ट भेटणार कुठून, तर केंगेन मशीन ज्या लोकांच्या घरात आहे त्यांनाच भेटणार. मी रिपीट करतोय, ज्यांच्याकडे अजूनही केंगेन मशीन नाही त्यांना हायड्रोजन भेटणार नाही. त्यांच्या घरात हायड्रोजन आलंच पाहिजे, कारण की आयोनायझेशन मध्ये हायड्रोजन तयार होणार आहे आणि तो हायड्रोजन तुम्हाला 20 ते 40 सेकंदच ग्लास मध्ये राहील आणि तेव्हाच तो पिता येणार आहे, तो स्टोअर करता येत नाही. तर पहिली रिक्वेस्ट, मशीन घरात असलं पाहिजे. हायड्रोजन रिच पाणी दिवसातून ऍटलीस्ट 2-3दा तुमच्या बॉडीत गेलं पाहिजे. तुमच्या बॉडीत हायड्रोजन गेल्याने पहिला फायदा काय झाला, तो ब्लड मध्ये एवढा बारीक मॉलिक्युल आहे तो पूर्ण बॉडी मध्ये इझिली ट्रॅव्हल करणार, तुमच्या पेशींना बॅलन्स करणार. आता याचे फायदे काय? सगळ्यात पहिला फायदा, इंग्लिश मध्ये इन्फ्लमेशन शब्द, मला मराठी शब्द कोणी सांगेल का? इन्फ्लमेशन, कोणत्या प्रकारची सूज, दुखापत, समजा आपल्याला स्किनवर काही पिंपल, बॉईल आला म्हणजे एक प्रकारचं काय इन्फ्लमेशन आहे. तर आपल्या शरीरामध्ये तुमची इच्छा होती म्हणून झाले काय इन्फ्लमेशन नाही. तुमच्या शरीरात ज्या काही चुकीच्या गोष्टी झाल्या आहेत, हायड्रोजनची कमी आहे, अँटीऑक्सिडंट्स तुम्हाला भेटत नाही म्हणून ते इन्फ्लमेशन वेगवेगळ्या प्रकारचे झाले. ते इन्फ्लमेशनच सध्यासाठी तुमच्या आजाराचा बेस आहे. जास्त दिवस जर तुम्ही कंट्रोल मध्ये नाही आणलं इन्फ्लमेशन, त्याच्यातनच एक आजार उद्भवतोय तुम्हाला. तर तुमच्या शरीरातलं प्रत्येक इन्फ्लमेशन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्हाला हायड्रोजन रिच पाणी गेलंच पाहिजे, अँटीऑक्सिडंट. आता गुड न्यूज आणखी एक सांगतो, आजच्या टायमाला अन्न सगळे खाऊ शकतात, पण सगळं अन्न सगळ्यांना मानवतं का? बरोबर की नाही? जसं अन्नाला आपण सकस आहार म्हणतो, औषध म्हटलं आहे, पण आज डायबिटीज आहे तर त्या व्यक्तीला साखरशी रिलेटेड फळं पण खाता येत नाही. बरोबर की नाही? तर पाणी कशी गोष्ट आहे की ज्याला कॅलरी नाहीये, त्याला पिण्याचा काहीच साईड इफेक्ट नाहीये,
तुम्हाला तुमच्या या 16 कप ग्रीन टी म्हणू द्या किंवा 1 किलो आपल्या भारतात जांभूळ म्हणू द्या किंवा आपण 5 किलो ब्रोकोली किंवा ऑर्गॅनिक आपण काय म्हणूया फुलगोबी म्हणूया, हे सगळं खाल्ल्यावर जेवढ्या कॅलरी भेटतील आणि जेवढ्या अँटीऑक्सिडंट भेटतील तुम्हाला 1 ग्लास केंगेन वॉटर मध्ये भेटणार आहे. तर ते पिणं सोपं आहे ना आपल्याला. तर हायड्रोजन तुम्हाला एवढ्यासाठी प्यायचं आहे की आम्ही असं म्हणतो की जर तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती चांगली पाहिजे असेल तर तुमच्या बॉडीमध्ये हायड्रोजन अँटीऑक्सिडंट गेलेच पाहिजे, कारण की तुम्ही नाही घेतलं तर बॉडी मधून खराब करायला तयार आहे. दुसरं, रोगप्रतिकार शक्ती नंतर दुसरा भाग येतो तुमच्या शरीरामध्ये काय की तुमच्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्तीच्या व्यतिरिक्त इन्फ्लेमेशन जे बोलले की ज्या काही दुखापत आहे वेगवेगळ्या त्या कंट्रोल मध्ये आणण्यासाठी तुमच्याकडे हायड्रोजन गेलाच पाहिजे. आणि आजकाल दुखापतींमध्ये मी आणखी मेजर सांगतोय, लोकांना जॉईंट पेन खूप आहे. तुम्हाला लक्ष नसेल पण ज्यांनी हायड्रोजन पाणी पिलंय त्यांच्या घरामध्ये हे दुखणं आपोआप कंट्रोल कधी आलं लोकांना पत्ता पण लागला नाही. तर हायड्रोजनचे एवढे एन नंबर ऑफ बेनिफिट आहे. तर ही पहिली प्रॉपर्टी तुमच्या बॉडीमध्ये अशी जाईल की हायड्रोजन तुम्ही रोज पिला पाहिजे. आणि तो जर पिला तर तुम्ही एक मूळ तुमच्या शरीरातलं नष्ट केलं की जे शरीर इम्बॅलन्स होते ते रोज बॅलन्स होणार. 0 कॅलरी मध्ये अँटीऑक्सिडंट भेटणार, तुमच्या शरीरातले विषारी पदार्थ रोज बाहेर निघणार. हे तिसरं कारण की विषारी पदार्थ रोजच्या रोज आपल्या शरीरातून निघालेच पाहिजे आणि ते निघाले तर तुमचं शरीर आणि पेशी पूर्ववत काम करायला सुरू होतील. त्यामुळे हे एक झालं हायड्रोजनचं काम. आणि आता आपण पुढे ऐकणारच आहे आणि ते कारण मी फक्त इथं सोडून जातोय की ज्या व्यक्तीला वाटतं आहे की आपल्या घरात कॅन्सर सारखा आजार नको त्या व्यक्तीच्या घरात हायड्रोजन रिच पाणी असलंच पाहिजे. कारण की अँटीऑक्सिडंट नाही भेटले तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुमच्या बॉडीमध्ये एक आहे की तुमच्या शरीरामध्ये कॅन्सरचं एक वातावरण मस्त तयार होत आहे. आणि आजकाल कॅन्सर हा सांगून होत नाहीये, कोणत्याही एज ग्रुपला होतोय, फक्त वाईट सवयीवाला नाही कोणालाही होतो आहे. त्यामुळे माझ्याकडनं कसं आहे की आता इथं खूप लोकांना बोलायचं पण एवढीच रिक्वेस्ट करेल, ज्यांच्याकडे डिव्हाइस नाहीये त्यांनी डिव्हाइस घ्या, तरच हायड्रोजन भेटेल. त्याला प्यायला काही साईड इफेक्ट नाही. ज्यांच्याकडे डिव्हाइस आहे, सर मी बघून आहे माझ्या म्हणजे लोकांमध्ये पण डिव्हाइस आहे पण घरात हायड्रोजनचं पाणी पित नाही आहेत, तुमच्यापर्यंत आला असे लोक, म्हणजे ज्याच्याकडे ही गोष्ट आहे ना त्याला त्याची किंमत नाही. 9ची 9 लाईट आहे, काही दिवस पिलं नंतर दिलं सोडून आणि मग म्हणणार आम्हाला काही फरक पडत नाही. तर ज्याच्याकडे आहे ना तर तुम्ही या हिशोबाने विचार करा की खूप लोकांना गरज आहे हो, पैसे नाही त्यांच्याकडे घ्यायला, आपल्याकडे आपण त्याला वापरत नाही. तर तुम्ही घरामध्ये हे मशीन वापरा, हायड्रोजन रिच पाणी प्या, लोकांना बिंदास प्रमोट करा आणि तुमचा सगळ्यात मेजर जो प्रॉब्लेम आहे तो दूर ठेवा. डिटॉक्सिफिकेशन, अँटीऑक्सिडंट आणि तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला जो थकवा नको असेल तो. कारण की बघा खूप म्हणजे वर्ल्ड वाईड लेवलला जर म्हटलं बाहेरच्या देशामध्ये हायड्रोजन रिच पाणी पाजलं जातं, तिच्याने ऍथलेटिक परफॉर्मन्स खूप चांगला होतो हायड्रोजन पिल्याने. आणि कॅन्सर जर नको असेल तर सिंपलची गोष्ट आहे, तुम्हाला हायड्रोजन रिच पाणी पिलं पाहिजे. बाकी प्रॉपर्टी इक्वली इम्पॉर्टंट आहे पण हायड्रोजन हे सगळ्यात पहिलं येतं, कारण की पाण्याचं स्ट्रक्चरच काय आहे, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, आणि तोच आपल्याकडे मिसिंग होतो आहे. हे जे मी तुम्हाला फोटो दाखवला होता की हायड्रोजन इथं 2 का लिहिलंय, कारण की आपल्या पाण्यात 2 हायड्रोजनचे मॉलिक्युल आहेत, पण व्हिटॅमिन सी किती आहे 176. आता मला एक शेवटचा टॉपिक याच्यात असा कव्हर करायचा आहे की इथं आणखी काही गोष्टी दिसल्या आहेत आणि त्या न्यूट्रिशनशी रिलेटेड आहे. किती लोक या हॉलमध्ये एंगेजच्या आधी न्यूट्रिशनचा बिझनेस करता आहेत, करत होते किंवा खाल्लं तरी आहे? किती लोक आहेत? खाल्लेलं आहे? ओके. आता तुमच्या घरातलं एक मेन कारण तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला जर तुम्ही जे काही अन्न खाता आहे ते जर तुमच्या बॉडीमध्ये नीट प्रोसेस करायचं असेल तर पाण्याचा जेवढा इम्पॉर्टन्स आहे तेवढा हायड्रोजनचाही आहे. कारण की तुम्हाला एक कॉमन प्रश्न विचारला की 176 साईजचा जो मॉलिक्युल आहे तुमच्या रक्तात लवकर पसरेल का एक साईजचा मॉलिक्युल लवकर पोहोचेल? एक साईजचा. दुसरं, तुम्ही जे काही खाता आहे किंवा जे काही अन्न शिजवताय ते कशाने शिजवता? जर जाड पाणी असेल, हायड्रोजन रिच जर नसेल तर ज्या काही अन्नात ते मिक्स होईल पहिले तर जीवनसत्व तिच्यात भेटणार नाही आणि बॉडी गेले तर ते रक्तात मिसळणार नाही, तो पसरल्याचा म्हणजे प्रत्येक अवयवांपर्यंत पोहोचण्याचा विषयच नाहीये. आणि न्यूट्रिशनचा आणखी एक भाग आहे. मला खूप लोक म्हणतात सर प्रोटीन आहे, तुमचा बिझनेस असेल वगैरे, न्यूट्रिशन शिवाय काही होत नाही. मी काय म्हणतो, माझा मेसेज आज क्लिअर आहे. जे काम अन्नाचं आहे अन्नच करेल, स्पेसिफिक होतो प्रोटीनचं काम प्रोटीन करेल, व्हिटॅमिनचं काम व्हिटॅमिन करेल. पण याचा अर्थ असं नाही की ते खाल्लं म्हणजे पाण्याची गरज नाही. पाण्याचं काम पाणी करणारच आहे आणि योग्य पाण्याचं कॉम्बिनेशन ज्या अन्नाबरोबर होईल, इव्हन आजारी लोकांमध्ये योग्य पद्धतीने जे औषधी घेतली जाईल पाण्याबरोबर तर त्या औषधीचंही सुद्धा बेनिफिट होईल. कारण त्या औषधीचं काम आहे तुम्हाला तिच्यातले अर्क भेटणं, पण तिच्यातले जे केमिकल्स आहेत ते तर बॉडीतून रोज निघाले पाहिजे ना तुमच्या. तर न्यूट्रिशन असो का काही असो, तुम्ही एक म्हणजे एक काळ्या दगडावरची रेष म्हणतो आपण,
की तुम्ही जर याला अवॉइड कराल पाण्याला तर तुमचं इव्हन किती चांगल्या क्वालिटीचं अन्न आणा. आणि गृहिणींचा खास करून होतो, आमच्या घरात आम्ही बेस्ट क्वालिटी फळं आणतोय, काजू बदाम आणतोय, ड्रायफ्रुट्स आणतोय, सगळं काही खाल्लं जातंय, अंगी काही लागत नाही किंवा अपचन खूप होत आहे. चांगलं आहे पण आम्हाला पचत नाही, आम्ही खाणं सोडून दिलं. पचनाचा सगळ्यात मोठा जर त्रास आणखी कमी करायचा असेल तर तुम्हाला हायड्रोजन फार इम्पॉर्टंट. मी शेवटचा पॉईंट का टाकला, पचन आज सगळ्या लोकांचा मेजर प्रॉब्लेम आहे. इनडायजेशन, त्यात ऍसिडिटी असू द्या, अंगाला अन्न न लागणं असू द्या, पोट साफ न होणं असू द्या, काही असू द्या, हायड्रोजन हा फार महत्वाचा आहे. आणि म्हणून हे शेवटचे जे मॉलिक्यूल दाखवले, लोक हे 5,000 आणि 10,000 रुपयाला घेतात. कोएन्झाइम Q10 मला सांगा, घेतलं तुम्ही, 2 लोक आहेत, मी खाल्लं आणि या व्यक्तीने खाल्लं, माझं हायड्रोजन रिच पाण्याबरोबर गेलं, मायक्रो क्लस्टर पाण्याबरोबर आणि साध्या पाण्याबरोबर, तर ते तुमच्या बॉडीमध्ये जर ऍब्झॉर्ब होणार नाही, त्याचा घ्यायचा फायदा काय तुम्हाला? त्यामुळे तुम्हाला पाणी एवढं इक्वल इम्पॉर्टंट आहे की तुम्ही अन्न खा, न्यूट्रिशन काही खा. आणि इव्हन कोणी याच्या पुढे सांगतो, आज बिझनेसशी रिलेटेड लोक बसले, एक पॉईंट सांगतो, असे खूप लोक भेटतील, पाणी आणि न्यूट्रिशन, आमचं न्यूट्रिशन बेस्ट. मी पण म्हणत नाही की न्यूट्रिशन चुकीचं आहे, पण तुम्हाला जर ठाम राहायचं असेल तर तुमच्याकडे एकच लक्ष घ्या सर, लोकांना याच्यावर कन्व्हिन्स करा, तुम्ही किती बेस्ट न्यूट्रिशन आणा, मला अनहेल्दी किंवा चुकीच्या पाण्याबरोबर ते बॉडीमध्ये डायजेस्ट करून दाखवा किंवा प्रोसेस करून दाखवा. पॉसिबल नाही. आणि जो पाणी घेतोय चुकीचं आणि अन्न किती चांगलं खाऊ द्या, त्याच्या बॉडीमध्ये सगळ्यात पहिला प्रॉब्लेम. आणि माझा अनुभव आहे बनरावच्याचा, जे लोक न्यूट्रिशन खातात ना, प्रोटीन वगैरे, त्यांना कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम गॅरंटेड आहे. कारण का, हेवी आहे, प्रोटीन आहे, सिंथेसाइज झालं पाहिजे. जर प्रोटीन खाल्ल्याने माणूस जाड बारीक झाला असता तर अमीर लोकांची काय, श्रीमंत लोकांची कमी का आपल्याकडे? प्रोटीन खा आणि बारीक व्हा. ते बॉडीत गेल्यावर प्रोटीन म्हणा किंवा विटॅमिन्स मिनरल्स हे तुमच्या बॉडीमध्ये प्रोसेस झाले पाहिजे, तुमच्या मसलला त्याचा बेनिफिट झाला पाहिजे. आणि तो बेनिफिट या न्यूट्रिशनचं सगळं ब्रेकडाऊन झाल्यावर होईल आणि त्याचं काम आहे पाण्याकडे. त्यामुळे सगळं इम्पॉर्टंट आहे, पण तुमचं 70% पाणी जे इम्पॉर्टंट आहे, हायड्रोजन वॉटर, त्याला आपल्याला सोडता येणार नाही. कारण की जेवणाचा वाटा फक्त 30%. आणि हा 30% जेवणाच्या वाट्यामध्ये मी बोललो होतो की हे जे पंचतत्व आहे ना आपले, पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाशातलं 70% जलतत्व आहे, उरलेले 4 तत्व 30%, तिच्यातलं पृथ्वी तत्व जे जेवणाशी रिलेटेड आहे ते आपल्या शरीरात 12%. त्याच्यावर तुम्ही लक्ष घालतात आणि 70% जे इम्पॉर्टंट आहे त्याला तुम्ही दुर्लक्ष करतात. तर 70%ला दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि तुमच्या बिझनेस रिलेटेड एक फॅक्ट सांगतोय जी तुम्हाला फार आवर्जून प्रमोट करायची आहे. या पृथ्वीवर किती टक्के पाणी सर? 70%. किती टक्के पिण्यालायक आहे? 3%. याच्या पुढचं काढायला कोणा काही बोलायचं आणखी? 1% पिण्यायोग्य आहे, कारण का बाकीचे 2% चला, म्हणजे याला आणखी रेक्टिफाय करतो. हे जे 3% पाणी पिण्यालायक आहे ना, याच्यामधलं 2.5% पाणी ग्लेशियर्स, बर्फ, ग्राउंड वॉटर सगळीकडे ट्रॅप आहे, इझिली लोकांना अवेलेबल नाही. पिण्यालायक उरलं किती? फक्त 0.5%, जे तुमच्या शरीरात 70%. मग याचं महत्व तुम्हाला किती असायला हवं? ग्राउंड वॉटर पण पुढचा आपण कितीच्यावर का नाही बोललो, कॅन्सरचा आणखी आहे पुढे, पण तो पुढचा भाग आला की पाण्याचं प्रदूषण आहे, म्हणूनच आपण याच्यामध्ये आहे. तर जो व्यक्ती पाण्याला दुर्लक्ष करेल त्याच्या घरात किती चांगलं अन्न येऊ द्या, तो लाख श्रीमंत असतो. त्यांना सगळ्या गोष्टी फेस करायच्या आहेत. लास्टली एक डिस्क्लेमर सोडणार येतं, कारण की काही लोक अशा गोष्टींना थोडंसं निगेटिव्ह जातात. केंगेन वॉटर कोणत्याही प्रकारचा आजार बरं करण्यासाठी नाहीये. केंगेन वॉटर योग्य जीवनशैली, योग्य अन्नाचं कॉम्बिनेशन, हे सगळं तुमच्या बॉडीला एकदम बेस्ट रिझल्ट आणतं. पण सगळे एकमेकांना फार गरजेचे आहे, बरोबर की नाही? आणि गृहिणींसाठी आपण म्हणतो, आता मॅरिडची गोष्ट चालू आहे, तुमच्या लाईफचं गाडं दोघांची वेळ चालणार नाही. एक गाडं बिघडलं की सगळं बिघडतं ना. कसं आहे, अन्न पाणी नाही सुटत. तर त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करू नका आणि लोकांना योग्य नॉलेज द्या. मी लिटरली सांगतो, डिव्हाइसचा तुम्हाला एवढा आरामात जातात. आणि मी सरांनी सांगितलं होतं, मी आतापर्यंत 43 डिव्हाइस दिले सर, 43 पैकी फक्त 9 पर्सनली दिले, ज्यांना प्लॅन माहिती. किती? 9. मी तुम्हाला माझा हे ओपन करून दाखवतो. 9. उरलेले 34 डिव्हाइस कुठून आले? या 9 लोकांना जे रिझल्ट आले, त्यांना जे रेफरन्स मला भेटले, तिच्यातनं 34 डिव्हाइस आले. किती? एवढं काम करा, तुमच्या खूप आरामात वाढेल. कारण की रिझल्ट आला तर मशीन किमतीचं नाहीये, लोकांना रिझल्ट पाहिजे, त्यांना योग्य मार्गदर्शन पाहिजे. सो मला बोलायला चान्स दिला, धन्यवाद. चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ.